हनुमान जयंती असल्यामुळे आपण आज गावात जाऊया संगमनेरमध्ये, जिथे मोठी रथयात्रा सुरू होते. तर चला जाऊया. आईने हनुमंतरायाला दाखवण्यासाठी गुळ फुटाण्याचा नैवेद्य दिलेला आहे. तर गुळ फुटाण्याचा नैवेद्य घेऊन आपण निघूया. चला, तर आपली लक्ष्मी पण तयार आहे. आपण पोहोचलो आहे चंद्रशेखर चौकामध्ये, संगमनेर येथील चंद्रशेखर चौकामध्ये, जिथे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी केली जाते आणि दुपारी भंडारा देखील आहे. तर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य या, दर्शन करायला देखील अवश्य या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. तर हे पहा, प्रभू श्रीरामचंद्रांचा जीवन प्रवास येथे दाखवलेला आहे. तर खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि खूप छान वाटत आहे, इतकं छान वाटत आहे. तर हे पहा, संगमनेरचे आमदार माननीय अमोलभाऊ खताळ हे देखील उपस्थित आहेत. लक्ष्मणांना बाण लागला आहे तेव्हा हनुमंतराय संजीवनी बुटीसाठी पूर्ण डोंगर उचलून घेऊन येत आहे. तिथे पाहू शकता तुम्ही. हे पहा, श्रीरामांचं मोठं मंदिर आहे. मारुतीरायाला वाहण्यासाठी आता आपण इथून नारळ घेऊया. तर नारळ असा आपल्याला संपूर्ण असा वाहायचा आहे. चंद्रशेखर चौकामध्ये असलेले हे प्रभू श्रीरामांचे सर्वात मोठे मंदिर आहे. तर हे पहा, अतिशय छान आणि सुरेख असे हे मंदिर आहे. तर लहानपणी मी इथेच राहायचो. तर लहानपणी जुनं मंदिर होतं आणि आता हे मंदिर नवीन झालेलं आहे. तर पाहू शकता, खूपच छान असं मंदिर आहे. खूपच छान अशी सजावट केलेली आहे आणि भाविकांची खूप गर्दी झालेली आहे. खूप छान असं वातावरण झालेलं आहे तयार. सर्वांनी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण मोठ्या मारुतीच्या मंदिरात जाऊया. सर्वांनी दर्शन अवश्य घ्या. हे पहा, हे मोठ्या मारुतीचं मंदिर आहे संगमनेर येथील.
आता आपण आलेलो आहे महादेवांच्या मंदिरात, जिथे आपण आपले सर्व दुःख, यातना, सर्व अहंकार विसरून जातो. हर हर महादेव. आता इथं प्रसाद वाटप सुरू आहे. तर हे पहा, प्रभू श्रीरामांना आवडणारी आणि हनुमंतांना सुद्धा अतिशय आवडणारी पंजेरी इथे वाटत आहेत. आणि मारुती रायांना मोतीचूर लाडूचा प्रसाद देखील दाखवलेला आहे. हे पहा, खूप जास्त गर्दी झालेली आहे. तर आता मी आलेलो आहे मामाच्या घरी. तर हे पहा, मावशीने नवा शर्ट आणलेला आहे मला महाकालचा. तर कसा दिसत आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर कॉलर नीट करायची राहून गेली, नंतर मामांनी कॉलर नीट केली होती. तर हे पहा, इथं माननीय अमोल भाऊ खताळ आणि सौ निलेमाताई खताळ पाटील यांचे आगमन झालेले आहे. तर हे पहा, तर त्यांना भेटण्यासाठी लोकांची खूपच जास्त गर्दी झालेली आहे. तर या काकांनी ते सरबताचा प्रसाद म्हणून ठेवला होता. श्रीमती